Hello students, welcome in the biology lecture. So last time we start the subaerial modification of stem. We know about how many types of subaerial modification. There are 5 types of subaerial modification: trailer, runner, stolen, sucker and offset. These are the 5 type of subaerial modification. Out of 5 type, last time we complete the first modification and that is trailer. Now today we are going to discuss about the second subaerial modification, and the name of that second subaerial modification is runner. बघा, आपल्याला आज आपण दोन स्टडी करायचे. आपल्याला आज मॉडिफिकेशन, एक म्हणजे रनर आणि दुसरा आपण स्टडी करणार आहे स्टोलन. बघा, सेकंड नंबरचा रनर आणि थर्ड नंबरचा कोणतं, स्टोलन. आपण दोन्हीही नंतर मग सायमल्टेनियसली पाहणार आहे. अर्ध्या भागामध्ये आपण रनरचं डिस्क्रिप्शन पाहणार आहे, अर्ध्या भागामध्ये आपण स्टोलनचं डिस्क्रिप्शन पाहणार आहे. सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द रनर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हियर द डायग्राम ऑफ रनर. बघा, असा रनर असते. याला असे नोट्स अँड इंटर नोट्स असतात. रनर कन्सिस्ट ऑफ मेनी नोट्स अँड इंटर नोट्स. त्याच्यावरती असे खूप सारे नोट्स आणि इंटर नोट्स असतात. हे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं शूट असते. वरची जे सिस्टीम आहे ते आपल्याला माहीत आहे कोणती आहे, शूट सिस्टीम. आणि खालची जे सिस्टीम आहे ती कोणती असते, रूट सिस्टीम. तर या नोड रिजनपासून, या नोडपासून असे याला रूट आणि शूट निघत असतात. बघा, आता आपण इथं असं पूर्ण रनरची डायग्राम काढत आहे. रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम त्याची काढत आहे. हे काढले आपण पूर्ण रूट आणि शूट. बघा, आता या रनरमध्ये लेबल कसं द्यायचं. हे जे सुरुवातीचं प्लांट आहे, या प्लांटला नाव द्यायचं मदर प्लांट. कोणतं प्लांट आहे ते, मदर प्लांट. आणि या मदर प्लांटपासून कोणतं निघते इकडे, तर डॉटर प्लांट. बघा, लक्षात घ्या, मदरपासूनच डॉटर तयार होत असते. म्हणून आपण मदर प्लांटपासून हे बघा, हे मदर प्लांट, त्यापासून हे त्याचं डॉटर प्लांट. नंतर यापासून हे निघाल्यानंतर हे होईल मदर प्लांट, हे होईल डॉटर प्लांट. मदर डॉटर असं हे शेवटी आपण कोणतं केलेलं आहे, तर डॉटर प्लांट. ओके, देन हे जे आहे, दिस इज द रनर. हे जे पूर्ण लॉंगवालं स्ट्रक्चर काढलं आपण, हे कशाचं आहे, हे रनरचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर हे जे खालचे आहेत, दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स. कोणते रूट्स असतात त्यांच्यामध्ये, ॲडव्हान्टेशियस रूट्स. ओके, देन हे बघा, हे जे आहेत, दीज आर दी इंटर नोट्स. काय आहेत हे, यामधले इंटर नोट्स. आणि ज्यापासून हे पूर्ण रूट आणि शूट सिस्टीम निघालेली आहेत, तर याला आपण नाव देऊया नोट्स. कोणतं आहे, नोट्स. बघा, हे आहेत इंटर नोट्स. त्यानंतर हे कोणते आहेत, नोट्स. कारण की या नोट्सच्या भागापासून काय निघते, पूर्ण वरची शूट सिस्टीम आणि खालची रूट सिस्टीम. बघा, मदर प्लांटपासून निघालेलं डॉटर प्लांट. हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे हे आहे रनरचं. त्यानंतर रनरवरती काय असतात, नोट्स आणि इंटर नोट्स असतात. आपल्याला माहीत आहे की दोन नोटच्या मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, इंटर नोट्स. अँड दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स. सो दिस इज द डायग्राम ऑफ रनर. कशाची डायग्राम आहे ही, रनरची डायग्राम आहे. बघा, आता रनर कसा आहे मग, तर फर्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे की रनर कसा आहे. दीज आर स्पेशल नॅरो ग्रीन हॉरिझॉन्टल branches develop at the base of
इरेक्ट शूट अँड कॉल्ड ॲज, त्या इरेक्ट शूटला काय म्हणतात तर त्याला म्हणतात क्राऊन, कॉल्ड ॲज क्राऊन. बघा these are म्हणजे काय, हे एवढं कन्सिडरेशन करा तुम्ही. धिस इज द रनर. तुम्ही जर बारकाईने जर विचार केला असेल, तुम्ही हराळ पाहिलेली आहे आपल्या शेतामधली, जे गणपतीच्या वेळेस आपण त्या दुर्वा वगैरे तयार करतो. पण जेव्हा ती हराळ अशी नांगरल्या जाते, त्यामधून अशा पांढऱ्या पांढऱ्या कलरच्या ज्या स्टिकसारख्या अशा काळ्यांसारखं त्यावरती स्ट्रक्चर येते. जेव्हा आपण त्या शेतामध्ये नांगर घालतो, ज्या ठिकाणी हराळ आहे त्या ठिकाणी त्या अशा रनर बाहेर येतात. त्याला आपण मराठी भाषेमध्ये काश्या म्हणतो. ठीक आहे. जे शेतामध्ये जातात त्यांना बरोबर समजते किंवा हे कशाची आहे तर ही हराळच्या काश्या आहेत, म्हणजे ते रनर असे त्याला पूर्ण असे नोट्स आणि इंटर नोट्स असतात. सो दीज आर स्पेशल नॅरो म्हणजे काय, अरुंद, ग्रीन, हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्हाला माहितच आहे की आडव्या. दीज आर स्पेशल नॅरो ग्रीन हॉरिझॉन्टल ब्रांचेस डेव्हलप ॲट द बेस ऑफ इरेक्ट शूट अँड इट इज कॉल्ड ॲज क्राऊन. त्या इरेक्ट शूटला काय म्हणतात, क्राऊन म्हणतात. बघा आता पुढचा पॉईंट. Many daughter plants are produced. Many daughter plants are produced from mother plant. Daughter plant पासून कोणते प्लांट तयार होतात, मग मदर प्लांट्स तयार होतात. In all direction. त्याची डायरेक्शन काही अशी निश्चित नसते. ते चारही बाजूनं काय होतात, ते चारही बाजूनं निघतात. म्हणजे असं काही नाही की बा फक्त या साईडनीच जातात ते आणि या साईडनी जातात, असं काहीच नाही आहे. दीज डॉटर प्लांट्स आर अरायजेस फ्रॉम द मदर प्लांट इन ऑल डायरेक्शन. इन ऑल डायरेक्शन. बघा म्हणजे फक्त जे काही अशी एक दिशा धरली तर एका दिशेनंच रनर जात नाहीत. दीज रनर्स ऑर द डॉटर प्लांट्स आर प्रोड्युसेस इन ऑल डायरेक्शन. सो रिमेंबर दीज डॉटर प्लांट्स आर अरायजेस ऑर प्रोड्यूस फ्रॉम द मदर प्लांट. द नेक्स्ट पॉइंट. रनर कन्सिस्ट ऑफ मेनी नोट्स अँड इंटरनोट्स. मेनी नोट्स अँड इंटरनोट्स. बघा तुम्हाला डायग्राममध्ये दिसतेच. दिस इज द रनर अँड धिस रनर कन्सिस्ट ऑफ मेनी नोट्स अँड इंटरनोट्स. आपण आपल्या डायग्राममध्ये जवळपास 1 2 3 4 5 नोट्स काढलेले आहेत आणि 5 इंटरनोट्स काढलेले आहेत. इट मीन्स द रनर कन्सिस्ट ऑफ मेनी नोट्स अँड इंटरनोट्स. देन ॲट द नोड scaly leaves and axillary buds, scaly leaves and axillary. कुठं बघा, each node consist of, each node बघा काय कसं लिहायला लागेल आपल्याला. each node consist of, each node consist of काय काय असतं प्रत्येक नोडला तर स्केली लीव्स अँड ॲक्झिलरी बड्स. स्केली लीव्स अँड ॲक्झिलरी बड्स. देन ॲडव्हान्टेशियस रूट्स आर अरायजेस फ्रॉम द नोड. ॲडव्हान्टेशियस रूट्स आर अरायजेस from the bud, from the node. बघा प्रत्येक रनरला नोड आणि इंटरनोड्स असतात. मग जो नोडचा रिजन आहे, इच नोड कन्सिस्ट ऑफ स्केल लीव्स. हा जो नोड आहे या नोडच्या ठिकाणी कोणते लीव्स असतात तर स्केल लीव्स असतात आणि ॲक्झिलरी बर्ड्स असतात. अँड these advantageous roots are arises from the node region. Look at this. तुम्हाला इंटरनोडच्या रिजन पासून ॲडव्हान्टेशियस रूट निघालेले दिसतील नाही. ॲडव्हान्टेशियस रूट्स आर अरायजेस फ्रॉम द नोड अँड इन द नोड रिजन ऑर ईच नोड कन्सिस्ट ऑफ स्केल लीव्स अँड what we can say the auxiliary bud. Then examples. सायनोडॉन. आता सायनोडॉन म्हणजे काय, ज्याला आपण लॉन ग्रास म्हणतो. लॉन
ग्रास. त्यानंतर सेंटॅलिस, सेंटेला, हायड्रोकॉटिल, सेंटेला आहे ते, सेंटेला ब्रॅकेटमध्ये हायड्रोकॉटिल आणि ऑक्झॅलिस. दीज आर ऑल दी एक्झाम्पल्स ऑफ रनर. हे सर्व एक्झाम्पल्स कशाचे आहेत तर रनर आहेत. त्यापैकी वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला लॉन ग्रास आहे. बघा आता समजा तुमच्या घरासमोर गार्डन आहे, तुम्हाला लॉन ग्रास लावायची आहे, तर तुम्ही पूर्ण लॉन ग्रास लावत नाही. एक असं लॉन ग्रासचं जर झाड लावलं तर ते ॲटोमॅटिक तो एरिया कव्हर करते. व्हाय? बिकॉज इट इज अ रनर. रनर म्हणजे काय? तो असा धावणारा असते. रनर, आपण धावणाऱ्याला रनर म्हणतो. तर ते जे झाड आहे म्हणजे मदर प्लांटपासून डॉटर प्लांट, मदर प्लांट, डॉटर प्लांट, मदर प्लांट असा पूर्ण एरिया काय करते ते कव्हर करते. लॉन ग्रास हा तुम्ही पाहिलेला आहे. आपण समजा गजानन महाराजच्या त्या आपल्या आनंदसागरमध्ये गेलो किंवा एखादं क्रिकेटचं ग्राउंड असते, क्रिकेटचं ग्राउंड पूर्ण लॉन ग्रासनी भरलेलं असते. तर ते लॉन ग्रास काही ते पूर्ण पेरत नाहीत. लॉन ग्रास लावली की ते असा पूर्ण एरिया असा कव्हर करत घेते. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ रनर. कोणतं? सायनोडॉन, लॉन ग्रास, सेंटेला, हायड्रोकॉटिल अँड ऑक्झॅलिस. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ runner. Okay, so this is about the second sub aerial modification and that is runner. Now moving toward the stolen. कसं आहे हा स्टोलन? अशा प्रकारे वाढते, म्हणजे तो हा सरळ वाढत नाही, असा वरती जाते नंतर वाढते. याला सिंगल इंटरनोड असते. बघा हा अशा प्रकारचा स्टोलन जो आपला मेंथा आहे, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये पुदिना म्हणतो, त्या पुदिनामध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला दिसेल. बघा आता इथं आपल्याला एक मदर प्लांट काढायचा आहे. पुदिन्याचा आपण इथं मदर प्लांट काढू आणि त्या मदर प्लांटपासून आपल्याला काय दाखवायचं? मग तिकडे डॉटर प्लांट दाखवायचा. अशा प्रकारे आपण मदर प्लांट आणि हा जो आहे हा काय आहे? नोड आहे. आणि या नोडपासून मग काय निघतात? दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेजियस रूट्स. आणि हे इथं अशा प्रकारचं क्राऊन असतं. ठीक आहे. त्यानंतर या मदर प्लांटपासून आपल्याला इकडे दाखवायचं आहे डॉटर प्लांट. हे आपण मदर प्लांट काढलं, हे सर्व पुदिन्याचे पानं. नंतर मदर प्लांटपासून आपल्याला दाखवावं लागेल डॉटर प्लांट. हे सब एरियल मॉडिफिकेशन आपण पाहत आहे. सर्व जे स्टेमचे सब एरियल मॉडिफिकेशन आहे कशा प्रकारचे असतात. मग आता पुदिन्याचे पानं सर्वांनी पाहिलेच आहे. ते थोडेसे असे झिगझॅग मार्जिनचे असतात. अशा प्रकारे आणि हा जो नोड आहे या नोडपासून काय दाखवायचं? असं पूर्ण हे रूट्स निघालेले दाखवायचे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा मदर प्लांट आणि मदर प्लांटपासून काय दाखवायचं? तिथं डॉटर प्लांट. तर आपल्या डायग्राममध्ये जरा हे जे आहे ही डायग्राम मोठी निघालेली आहे. तर या डायग्रामला आपण नाव देऊया मदर प्लांट. कारण की मदर प्लांट नेहमी हे डॉटर प्लांटपेक्षा कसं असते? साईजनं मोठं असते. इकडे दाखवू आपण हे डॉटर प्लांट. डॉटर प्लांट. आणि हा जो काढलेला इथे हे बघा हे जी आहे ही पूर्ण काय आहे? अशी ही
जमीन आहे ही या जमिनीच्या वरती असते. काय आहे हा आहे स्टोलन. स्टोलन. ओके. त्यानंतर हे जे आहे हे आहे नोड आणि हे काय आहेत रूट्स. आपण जी डायग्राम काढलेली आहे ती डायग्राम कशाची आहे तर स्टोलनची. कशी डायग्राम आहे स्टोलन. बघा रनरमध्ये आणि स्टोलनमध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला. स्टोलन कशा प्रकारचा वाढते, आधी कसं जाते, हा आधी असा वरती जाते, नंतर बेंड होते. बेंड होते म्हणजे काय, असा वाकते. देन टचेस टू सॉइल, नंतर सॉइलला तो काय करते, टच करते. अँड देन द टर्मिनल बर्ड्स ऑफ द स्टोलन गिव्स राइज टू advantageous root and the shoot system. So many daughter plants are produced from the mother plant. mother plant पासून काय होतात मग many daughter plants त्यामध्ये तयार होतात. ओके. सो व्हॉट इज अबाउट द स्टोलन. आता स्टोलन कसं आहे बघा. आता यामधला पॉईंट, जसं आपण रनरची सुरुवात केली होती की दीज आर द स्पेशल ग्रीन हॉरिझॉन्टल ब्रांचेस, तर त्या ह्या कशा आहेत स्लेंडर अँड लॅटरल ब्रांचेस. दीज आर स्लेंडर कॉमा लॅटरल ब्रांचेस. लॅटरल ब्रांचेस ह्या कशा होत्या, दीज आर स्पेशल नॅरो ग्रीन हॉरिझॉन्टल ब्रांचेस. आता ह्या डेव्हलप कोणापासून होतात बघा. मग डेव्हलप फ्रॉम द बेस ऑफ मेन ॲक्सिस. मेन ॲक्सिसच्या बेसपासून ह्या ब्रांचेस डेव्हलप होतात. तर कशा प्रकारच्या आहेत ह्या, दीज आर स्लेंडर. स्लेंडर म्हणजे अशा गोलाकार. लॅटरल ब्रांचेस डेव्हलप फ्रॉम द बेस ऑफ मेन ॲक्सिस. आता यांच्यामध्येही काय आहे की मेनी डॉटर प्लांट्स आर प्रोड्यूस. मेनी डॉटर प्लांट्स आर प्रोड्यूस. तर लिहिलं तर आपण मेनी डॉटर प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम मदर प्लांट इन ऑल डायरेक्शन. याची पण डायरेक्शन काही निश्चित नसते, हा पूर्ण डायरेक्शननी स्टोलन हा वाढते. यामध्ये फरक एक मेन लक्षात ठेवायचा की हा जो स्टोलन आहे बघा, असा चालला असा स्टोलन, नंतर काय होते हा की हा असा अपवर्ड जाते, वरती जाते. देन बेंड डाऊन, नंतर असा बेंड होते, वाकते खाली. अँड देन टचेस टू सॉइल. नंतर कशाला टच होते, तो सॉइलला टच होते. नंतर त्याचं जे टर्मिनल बर्ड आहे, दॅट टर्मिनल बर्ड गिव्स राइज टू द ॲडव्हान्टेजियस रूट्स अँड द न्यू शूट सिस्टीम. ओके. तर बघा आता यामध्ये तिसरा पॉईंट महत्वाचा आहे. इनिशियली रनर, स्टोलन आहे आपला, आपण स्टोलनचं डिस्क्रिप्शन पाहून आलो. इनिशियली स्टोलन ग्रो अपवर्ड. इनिशियली म्हणजे काय, सुरुवातीला हा कसा वाढते, हा स्टोलन ग्रो अपवर्ड. देन बेंड डाऊन. बेंड डाऊन म्हणजे काय, नंतर तो वाकते. देन बेंड डाऊन अँड टचेस टू सॉइल. बघा बरोबर इथं काय आहे तर आपला जो स्टोलन आहे, हा स्टोलन कसा वाढते. स्टोलन इनिशियली ग्रो अपवर्ड, असा आधी अपवर्ड वाढते. देन बेंड डाऊन म्हणजे असा वाकते. अँड टचेस टू सॉइल म्हणजे हे जे आहे ही काय आहे, सॉइल आहे. बघा ही काय आहे, सॉइल. हा आपण दाखवला, हा स्टोलन आहे, हे मदर प्लांट, हे आहे डॉटर प्लांट, त्यानंतर ही आहे सॉइल. दीज आर ऑल दी रूट्स आणि हे काय आहे, नोड आहे. बघा स्टोलन इनिशियली ग्रो अपवर्ड, देन बेंड डाऊन अँड टचेस टू सॉइल. कशाला टच होते, तो सॉइलला टच होते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता जे आहे टर्मिनल बर्ड जो आहे, द टर्मिनल बर्ड हा कशामध्ये ग्रो होते आता बघा. देन टर्मिनल बर्ड ग्रो into adventitious root
grow into adventitious root and shoot. नंतर मग काय होते की जसं याच्यामध्ये आपण डायरेक्ट म्हटलं किंवा दिस इज नॉट ग्रो अपवर्ड अँड देन बेंड डाऊन, हा कसा असते, हा स्ट्रेट असते. दिस इज अ स्पेशल नॅरो ग्रीन हॉरिझॉन्टल ब्रांच. ओके, तर बघा यामध्ये काय होते, देन टर्मिनल बर्ड ग्रो इनटू ॲडव्हान्टेशियस रूट अँड न्यू शूट. आणि याचे एक्झाम्पल्स बघा आता कोणते कोणते आहेत. तर याचं एक्झाम्पल आहे जास्मिन अँड मेंथा. दोन्हीही ओळखीचे एक्झाम्पल्स आहेत तुमचे. जास्मिन हे फ्लावरसाठी म्हणजे पॉप्युलर आहे आणि मेंथा जो आहे तो मेंथा म्हणजे काय, मेंथाला म्हणतात पुदिना. सो दीज आर द टू सब एरियल मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम, दॅट इज रनर अँड स्टोलन. बघा कम्पॅरेटिव्हली जर आपण पाहिलं तर रनर आपण स्ट्रेट काढला, मेनी नोट्स अँड इंटरनोट्स काढले. यामध्ये आपण एकच असा इंटरनोट दाखवला, हा असा वरती गेला, नंतर बेंड डाऊन झाला, जमिनीला टच झाला. नंतर याच्यामध्ये आपण त्या रनरमध्ये काय म्हटलं, these are special narrow green horizontal branches develop at the base of erect shoot called as crown. These are slender lateral branches develop from the base of main axis. मग त्यामध्येही many daughter plants are produced from the mother plant in all direction, and here also many daughter plants are produced from the mother plant in all direction. The difference is that this stolon initially grow upward, then bend down and touches to soil. Then the terminal bud of this stolon grow into the adventitious root and new system. That runner consists of many nodes and internodes. Then each node consists of scale leaves, axillary bud, and the adventitious roots are arises from the node. So this is about the second and third subaerial type of stem, that is runner and stolon. So the remaining subaerial type of stem we will see in the next lecture. Thank you.